हॅलो विद्यार्थी मित्र, तर पहा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट फर्स्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहणार आहोत. आज आपण विज्ञान भाग 1चं प्रकरण नंबर 4 विद्युतधारेचे परिणाम हा भाग पाहत आहोत. नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करतोय. अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे परिणाम. त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स पाहिजे. पहिला पॉईंट दिलेला आपल्याला एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण हा पहिला पॉईंट घेतो आपण. त्याच्यानंतर पुढे दुसरा पॉईंट घेतो आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. आणि तिसरा पॉईंट आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, इथे चुंबकीय परिणाम, विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. असा एकूण 3 पॉईंट आपल्याला या प्रकरणामध्ये पाहिजे. सुरुवातीचा आपल्याला भाग दिलेला आहे कॅन यू रिकॉल, आणि त्याच्या खाली दुसरा भाग दिला आहे ऑब्झर्व इट. तो जो भाग जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पुढच्या पॉईंटला सुरुवात करतो. इथे आपल्याला पुढचा मुद्दा दिलेला आहे, त्या मुद्द्याकडे येऊ आपण. इथे जो पॉईंट आपल्याला पहिला पॉईंट दिला आहे, इफेक्ट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. आता एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर. त्याच्यामध्ये आपल्याला काय ट्राय दिलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये मटेरियल्स दिलेत आपल्याला, कनेक्टिंग वायर्स, त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रिक सेल्स, त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, आणि नंतर पुढे व्होल्टमीटर, ॲमीटर आणि प्लग, हे सगळे तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे कंडक्टिव्ह वायर म्हणजे त्याला आपण वाहक तारच म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रिक सेल तुम्हाला माहिती आहे, बॅटरी. त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, ज्याला आपण विद्युत रोध असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे व्होल्टमीटर आहे, ते माहिती आहे तुम्हाला, ॲमीटर, आणि नंतर प्लग की, असे हे आपल्याला साहित्य दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर काय दिले पहा. प्रोसिजर असेल, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर, ॲज शोन इन अकंपनिंग फिगर 4.2 आफ्टर टेकिंग द कंपोनंट्स विथ द प्रॉपर व्हॅल्यूज. आता आपल्याला काय सांगितलं, आपल्याला हे वरचे जे काही कंपोनंट्स जे आहेत त्याचं काय करायचं, आपल्याला आकृती 4.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साहित्याची जोडणी करायची आहे. मेजर द करंट. आता तिथे काय करायचं, आपल्याला करंट मोजायचं आहे. करंट कशामध्ये मोजला जातो, करंट हा ॲम्पियरमध्ये मोजला जातो, हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. ऑल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजायचे, तर पोटेन्शियल डिफरन्स आपण व्होल्टमध्ये मोजत असतो. करंट कशामध्ये मोजायचं आहे, ॲम्पियरमध्ये मोजायचं आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स हे आपल्याला व्होल्टमध्ये मोजायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स VAB. आता VAB का केलं, AB का केलं, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स A and B or across the point A and B between the two ends of A and B of the resistance. तिथे आपल्याला त्या रेजिस्टन्स जो आहे, त्या रेजिस्टन्सच्या दोन टोकांमधील जे काही विभवांतर जे आहे ते आपल्याला मोजायचे आहे. टोकं जे आहे ती A आणि B घेतलेले आहे. त्याच्यानंतर पुढे पोटेन्शियल ॲट A हायर दॅन द पोटेन्शियल B. आता इथे पोटेन्शियल A जे आहे, म्हणजे ए बिंदूजवळ पोटेन्शियल म्हणजेच विभव काय आहे ते सर्वात जास्त, म्हणजे बीपेक्षा जास्त आहे, आणि बीला कसं आहे ते लो आहे. ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. आता ए पॉईंट जो आहे, ए टर्मिनल जे आहे ते कशाला जोडलं, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला जोडलेले ऑफ द सेल, अँड बी इज टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द इलेक्ट्रोड. आता तिथे निगेटिव्ह टर्मिनल कोणते जोडलं आहे, ते दुसऱ्या बी ह्या इलेक्ट्रोडला बी पॉईंट जोडा, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे, आणि एला आपण काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे, म्हणजे ए इलेक्ट्रॉन जोडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ती जी आकृती जिथे आपल्याला इथे दिलेली आहे, त्या आकृतीच्या संदर्भात आता दिलेली माहिती जी आहे ती आपण पाहणार आहोत. तिथे आपल्याला काय माहिती दिली पहा. तर इथे आपल्याला आकृती दिली फिगर 4.2 इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कंपोनंट्स जोडलेला असतो, आणि त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट असतो. मराठीमध्ये त्याला आपण विद्युत परिपथ असं म्हणतो. आता इथे ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात राहणं, त्याच्यामध्ये एक की जोडलेली आहे. इथे आपण की जोडलेली आहे, हा कीचा भाग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे इथे व्हीने दर्शवलेलं जे आहे ते व्होल्टमीटर आहे. त्याच्यानंतर एने दर्शवलेलं ते ॲमीटर आहे. ॲमीटर कशासाठी वापरलं, तर इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी, आणि पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे, व्होल्टमीटर वापरलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे बॅटरी दिलेली आहे, आणि इथे रेजिस्टन्स दिलेले आहे, रेजिस्टन्स R. आणि रेजिस्टन्सची 2 पॉईंट्स दिलेत आपल्याला, A and B असे 2 पॉईंट्स दिलेले आहेत. 2 बिंदूंमधील आपल्याला काय करायचं, रेजिस्टन्स मोजायचा आहे. त्याच्यानंतर पुढे इफ द चार्ज Q फ्लोज फ्रॉम A टू B. आता जर तो चार्ज Q जो आहे तो A पासून B कडे प्रवाहित होत असेल, तर वर्क ते डन काय होणार आहे, कार्य घडून येणार आहे. वर्क व्ही क्यू पोटेन्शियल डिफरन्स इंटू विद्युत प्रभार, म्हणजे विभवांतर आणि विद्युत प्रभार यांचा गुणाकार केला म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, तर वर्क मिळणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, कार्य घडून येणार आहे. ते कार्य
कसं घडून येणार, तर ते पॉईंट जे आहेत क्यू चार्ज जे आहे तर क्यू चार्ज आपल्याला एपासून बीपर्यंत पाठवायचा आहे. तो पाठवण्यासाठी व्ही क्यू एवढं कार्य घडून आलं. व्ही क्यू म्हणजे काय, तर विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स, ते पोटेन्शियल डिफरन्स घेतला पण ते व्होल्ट इंटू विद्युत प्रभार म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज. हे नीट लक्षात घ्या. हॅज बीन डन ऑन क्यू वाईल गोईंग फ्रॉम ए टू बी. ज्या वेळेला विद्युत प्रभार जे आहे ते क्यू एवढे विद्युत प्रभार एपासून बीकडे जातील त्यावेळेला घडून आलेलं कार्य किती असणार आहे, ते व्ही इंटू क्यू असणार आहे. व्ही दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स, क्यू इंटू क्यू दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज. रेफर द चॅप्टर नंबर 3 ऑफ स्टँडर्ड 9. आता ह्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रकरण नंबर 3, 9वीचं प्रकरण नंबर 3 पाहायचं आहे, ते तुमच्या लक्षात राहणार. त्याच्यानंतर पुढे फ्रॉम वेअर डज द एनर्जी कम टू डू धिस वर्क. आता ही जी काही कार्य घडून येणार आहे ते कार्य घडून येण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती कुठून प्राप्त होणार आहे, तर द सोर्स ऑफ एनर्जी इज अ सेल. मग त्या ठिकाणी सेलकडून हे कार्य घडण्यासाठी ऊर्जा प्राप्त केली जाणार आहे. म्हणजे आपण जे काही बॅटरी सेल वगैरे जोडले तिथे त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ते जे काही जोडलेलं आहे ते त्यातून एनर्जी जी आहे ती इकडे एनर्जी लागणार आहे. कुठे, कशासाठी, तर क्यू एवढे बिंदू प्रभार जे आहेत ते बिंदू प्रभार आपल्याला एपासून बीकडे न्यायचे आहे. त्याच्यासाठी घडून आलेले कार्य जे आहे ते किती असणार आहे, डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. व्ही दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स, क्यू दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज. आणि हे जे कार्य घडून येण्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे ती आपल्याला ह्या सेलमधून प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर पुढे द सेल गिव्ज दिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू. मग त्या ठिकाणी तो सेल जो आहे तो काय करणार आहे, एनर्जी करणार आहे. कशाला, तर त्या क्यू ह्या चार्ज जे आहे त्यांना ती एनर्जी प्राप्त करून देणार. रेजिस्टन्स वेअर द वर्क व्ही क्यू इज परफॉर्म. मग त्या ठिकाणी घडून आलेले कार्य किती असणार आहे, व्ही इंटू क्यू असणार आहे. इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम पॉईंट ए टू बी इन टाईम टी. जर आपण टी ह्या कालावधीमध्ये क्यू एवढे चार्ज जे आहे ते ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत स्थानांतरित केले, द वर्क इज परफॉर्म इन द टाईम टी. जर त्या ठिकाणी घडून आलेले कार्य जे आहे ते टी या कालावधीसाठी केले असेल तर दॅन ड्युरिंग दॅट टाईम द एनर्जी व्ही इंटू क्यू गिव्हन टू द रेजिस्टर. मग त्या ठिकाणी जी काही एनर्जी जी आहे ती एनर्जी कोणाला मिळणार आहे, रेजिस्टरला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे व्हॉट हॅपन्स टू धिस एनर्जी. मग त्या एनर्जीचं नेमकं काय घडून येणार आहे ती माहिती आपल्याला दिली इथे. धिस एनर्जी इज रिसिव्ह बाय द रेजिस्टर अँड इट इज कन्वर्टेड इंटू हीट. मग ती एनर्जी जी आहे ती रेजिस्टरला प्राप्त होणार आहे. ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, हीटमध्ये कन्वर्ट होत असते. हीट एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ द रेजिस्टन्स इन्क्रीज. त्यामुळे काय होतं, टेम्परेचर ऑफ द रेजिस्टन्स काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे त्या रोधाचे तापमान काय होते, वाढते. आणि मग ते वाढलेले तापमान जे आहे ते आपल्याला पुढे पाहायचं. इथे काय माहिती दिली पाहूया आपण. त्याच्यानंतर पुढे युजीवर पॉवर तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आता इथे आपल्याला डायरेक्ट आपण पुढच्या पॉईंटकडे येतो. इथे आपल्याला ती एनर्जी मिळवायची आहे. मग ती एनर्जी जे काय वापरली गेलेली आहे ती कशी गेली आहे, तर पोटेन्शियल द पी इज इक्वल टू पी दॅट इज पॉवर. पी दॅट इज पॉवर. हे नीट लक्षात घ्या. ती पॉवर जी आहे म्हणजे शक्ती जी आहे ती शक्ती पी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. ते रिक्वायर वगैरे शब्द नाही लिहिले तरी चालेल, पण एनर्जी अपॉन टाईम हे तुम्हाला द्यावं लागणार. मग एनर्जी कोणती आहे, ते एनर्जीसाठी घेतलं आपण व्ही क्यू म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स इंटू इलेक्ट्रिक चार्ज दॅट इज द एनर्जी अपॉन टाईम टी. तो तसंच घेतला आहे. नंतर पुढे दॅट इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही इंटू आय दॅट इज काय, म्हणजेच क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय. क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय हे आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहे. म्हणजेच काय की आय म्हणजे काय, विद्युतधारा मिळवण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. म्हणजे टी ह्या कालावधीसाठी क्यू एवढे विद्युत प्रभार वाहून नेले जात असतील तर त्या वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही आय असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला घेतला आहे विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार छेद काल. आणि मग त्यासाठी आपण काय घेतलं आहे, इलेक्ट्रिक करंट आय इज इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज क्यू अपॉन टाईम टी असा फॉर्म्युला घेतला. आणि त्याचीच किंमत आपण इथे टाकली. त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, क्यूची किंमत आय टाकल्यानंतर काय मिळणार आहे, ती इथे आपल्याला मिळाली व्ही आय. नंतर पुढे द सोर्स ऑफ एनर्जी ऑफ द सेल गिव्स इन टाईम द एनर्जी पी इंटू टी टू द रेजिस्टर. नंतर पुढे आता काय झाले, त्या ठिकाणी एनर्जी तिथे काय होणार आहे, सोर्स ऑफ एनर्जी मध्ये तिथे जो काही ऊर्जेचा स्रोत जो आहे तो सेल काय करणार आहे, ती ह्या कालावधीमध्ये पी इंटू टी एवढे रेजिस्टर्समध्ये एनर्जी प्राप्त करून देणार आहे. इफ द आय इज द करंट फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू द सर्किट द हीट इज प्रोड्यूस
इन द रेजिस्टन्स इन द टाईम टी. आता समजा त्या ठिकाणी ती जी काय आय ही विद्युतधारा जी आहे ती आय ही विद्युतधारा टी ह्या कालावधीसाठी प्रवाहित तुम्ही करत असाल तर त्या रेजिस्टर्समध्ये निर्माण होणारी हीट जी आहे ती किती असेल तो आपल्याला भाग इथे मिळवायचा आहे. आणि दॅट इज इक्वल टू एच कशासाठी घेतला आहे, एच फॉर हीट. हीट इज इक्वल टू पी इंटू टी, दॅट इज पॉवर इंटू टाईम. एच इज इक्वल टू हीट इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. पॉवर कोणती, इलेक्ट्रिक पॉवर. आणि नंतर पुढे किती कालावधीसाठी, टी ह्या कालावधीसाठी. मग निर्माण होणारा उष्मा जो आहे तो एच असणार आहे. नंतर पुढे इथे पुढचा भाग येतो आपण, दॅट इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. नंतर पुढे व्ही इंटू आय इंटू टी. व्ही दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स, आय इलेक्ट्रिक करंट आणि कालावधी टी टाईम टी. त्याच्यानंतर पुढे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. आता ओम्स लॉ जो आहे तो अकॉर्डिंग टू ओम्स लॉचं फॉर्म्युला काय घेतला आपण, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, व्ही इज इक्वल टू आय आर असा फॉर्म्युला आपण कन्वर्ट केलेला आहे. नंतर पुढे आता काय करायचं आपल्याला, तो फॉर्म्युला जो आहे त्याची किंमत जी आहे ती आपल्याला वरच्या याच्यामध्ये टाकायची आहे. नंतर पुढे इथे काय होतं पहा, एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. आता इथे एच फॉर्म्युला जो आहे तो उष्णतेचा फॉर्म्युला कसा बदलला पहा, हीट इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर, कालावधी टी अपॉन आर रेजिस्टन्स. नंतर पुढे तोच फॉर्म्युला जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला पहा, तर एच इज इक्वल टू आय इंटू आर इंटू टी, दॅट इज आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी हा पुढचा फॉर्म्युला आला. आणि मग फायनल फॉर्म्युला जो तुम्हाला मिळाला तो कसा मिळाला पहा, त्याच्यामध्ये आपल्याला एकदम शेवटचा फॉर्म्युला जो दिलेला आहे तो असा तयार झाला, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. H is equal to I square RT is called as Joule's law. H is equal to I square RT. याला आपण काय म्हणतो, जूल्स लॉ असं म्हणतो. मग एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी म्हणजे नेमकं काय, इथे एच जो निर्माण झालेला आहे तो उष्मा एच आणि नंतर इलेक्ट्रिक करंट आय आणि नंतर पुढे रेजिस्टन्स आर आणि नंतर कालावधी टी. म्हणजेच काय, वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच हा विद्युतधारेचा वर्ग आय वर्ग, वाहकाचा रोध आर आणि कालावधी टी यांच्याशी समानुपाती असतो. म्हणजे आता इथे आयची किंमत बदलली, समजा आयची किंमत कमी झाली तर एची किंमत कमी होणार आहे, आयची किंमत वाढली एचची किंमत वाढणार आहे, आरची किंमत वाढली एचची किंमत वाढली म्हणजे उष्णता वाढली, रेजिस्टन्स वाढला उष्णता वाढली, रेजिस्टन्स कमी झाला उष्णता कमी झाली, कालावधी वाढला उष्णता वाढली, कालावधी कमी झाला उष्णता कमी झाली, विद्युतधारा वाढली उष्णता वाढली, विद्युतधारा कमी झाली उष्णता कमी झाली. म्हणजेच एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. म्हणून आपण असं म्हटलं की त्या वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच हा विद्युतधारेचा वर्ग आय वर्ग, वाहकाचा रोध आर आणि कालावधी टी यांच्याशी समानुपाती असतो. त्याला आपण काय म्हणतो, जूल्स लॉ असे म्हणतो. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. आता नंतर पुढे इलेक्ट्रिक पॉवर जे आहे त्याचं युनिट नेमकं काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भाग पण आता चालू आला, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही दॅट इज अ व्होल्ट अँड आय दॅट इज ॲम्पियर. मग आता पोटेन्शियल डिफरन्सचं एक युनिट घेतला आपण व्होल्ट आणि नंतर इलेक्ट्रिक करंट आय जो आहे तो कशामध्ये मोजला आता आपण ॲम्पियरमध्ये. आणि म्हणून 1 व्होल्ट इंटू 1 ॲम्पियर दॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलोम इंटू 1 कुलोम अपॉन 1 सेकंद. हेच झालं. मग तो 1 कुलोम अपॉन 1 कुलोम हे जे आहे ते कॅन्सल झाले. नंतर पुढे आपल्याला फायनल इक्वेशन मिळालं 1 जूल अपॉन 1 सेकंद. 1 जूल अपॉन 1 सेकंद दॅट इज वॅट. वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंद. म्हणजे वॅट म्हणजे काय, तर वॅट म्हणजे ती पॉवर युनिट आहे, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज वॅट. आणि मग तिथे आपल्याला खाली लाईन दिलेली ती महत्त्वपूर्ण पहा, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क इज वॅट. हे अधोरेखितच करून ठेवायचं आहे, बाजूला एकक लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर पुढे 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर 1 सेकंद. म्हणजे एका सेकंदात 1 जूल एवढे कार्य घडून येत असेल तर त्या ठिकाणी वापरण्यात आलेली शक्ती ही 1 वॅट आहे असे मग आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला सहजपणे असं म्हणता येईल. म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सांगता येईल 1 जूल 1 अपॉन 1 सेकंद दॅट इज इक्वल टू 1 वॅट. मग एक एकक 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंद. एका सेकंदात 1 जूल एवढे कार्य होत असेल तर त्या ठिकाणी वापरण्यात आलेली शक्ती 1 वॅट आहे असे आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथे थांबूया. धन्यवाद.